नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण खास वेगळी पद्धत वापरून मस्त कुरकुरीत असे मूग भजी बनवतोय. तर रेसिपी अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात अगोदर एका बाउलमध्ये 1 वाटी मूग डाळ घ्यायची, 3 चमचे हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि 2 चमचे तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ इथे तुम्ही कुठलाही वापरू शकता, रेशनचा वापरू शकता किंवा जो तुम्ही रेग्युलर घरामध्ये वापरतात भात बनवण्यासाठी तो सुद्धा वापरू शकता. त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि 1 ते 2 पाण्याने डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. धुवून घेतल्यानंतर आता आपल्याला ही डाळ तांदूळ भिजत घालायची. त्यासाठी यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि ही डाळ तांदूळ आपल्याला 2 तास भिजत ठेवायची आहे. तर या ठिकाणी 2 तास झालेली आहे आणि 2 तासामध्ये तुम्ही बघू शकाल की आपल्या दोन्ही डाळी आणि तांदूळ आता व्यवस्थित भिजलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला या डाळीमधील एक्स्ट्राचं पाणी आहे ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचे. लगेच हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही. आपल्याला डाळ तांदूळ ग्राइंड करत असताना गरज पडली तर आपण हेच पाणी वापरणार आहे. तर पाणी काढून टाकल्यानंतर आपल्याला भिजलेले डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि या डाळीसोबतच आपल्याला यामध्ये इथे मी 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 अद्रकचे तुकडे, पाव चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा धने घेतलेले आहे. आपल्याला या डाळीमध्येच हे सर्व मसाले टाकून ग्राइंड करायचे. तर आता मसाले आणि डाळ आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहे. तर इथे मी ग्राइंड करून घेतली आणि ग्राइंड केलेली डाळ बघू शकता. खूप डाळीची पेस्ट केलेली नाही, तर अशी दाणेदार आपल्याला ही डाळ ग्राइंड करून घ्यायची आहे. म्हणजे भजी खाताना ही दाणेदार डाळ दाताखाली आली की खूप छान भजी लागतात. आणि ही डाळ ग्राइंड करत असताना आपण जे डाळीमधील पाणी बाजूला काढून ठेवले होते त्यामधील फक्त 2 चमचे पाणी डाळ ग्राइंड करताना वापरलेले आहे. त्यानंतर ग्राइंड केलेलं मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि भजी बनवताना इथे आपण खाण्याच्या सोड्याचा अजिबात वापर करणार नाही. त्यासाठी आपल्याला ग्राइंड केलेलं हे मिश्रण चमच्याने 2 ते 3 मिनटं फेटून घ्यायचे, म्हणजे आपली भजी छान तयार होतील. तर इथे मी 2 मिनटं हे डाळ तांदूळाचं मिश्रण फेटून घेतलेलं आहे. आता या फेटलेल्या डाळ तांदूळाच्या मिश्रणामध्ये आपल्याला मध्यम आकाराचे 3 बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे आणि त्याचबरोबर बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा. चवीपुरतं यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, पाव चमचा हळद टाकून घ्यायची. आता हे सर्व साहित्य परत एकदा मिक्स करून घ्यायचे आहे. मुगाच्या डाळीसोबत हरभऱ्याची डाळ व तांदूळ वापरल्यामुळे भजे मस्त कुरकुरीत होतात आणि विशेष म्हणजे खूप खमंग लागतात. तर या ठिकाणी आता आपलं भज्याचं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल की मिश्रणाचा थिकनेस आपल्याला असाच ठेवायचा आहे. तर आता या मिश्रणाची भजी तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल छान गरम करून घेतले. तेल गरम झालं की या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवर आपल्या तयार केलेल्या मिश्रणाचे आपल्याला या तेलामध्ये बसतील तेवढी भजी सोडून घ्यायची. सोडल्यानंतर आपल्याला झाऱ्याने किंवा चमच्याने ही भजी तेलामध्ये मोकळी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता ही भजी सतत झाऱ्याने हलवत आपल्याला हाय टू लो फ्लेमवर छान ब्राऊन रंगाची कुरकुरीत मूग डाळीची भजी तळून घ्यायची आहे. तर इथे मी 2 ते 3 मिनटं मूग डाळीची भजी तेलामध्ये तळून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकाल की भज्यांना रंग छान आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत ही भजी तळून झाली आहे. तळलेली भजी तुम्ही बघू शकाल की अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही. मस्त कुरकुरीत भजी तळून झाली. तळलेली भजी बाजूला ठेवत आहे आणि सेम पद्धतीने परत एक बॅच मी तुम्हाला तळून दाखवते. सेम पद्धतीने तेलामध्ये बसतील तेवढी भजी सोडून घ्यायची आहे. सोडल्यानंतर झाऱ्याने किंवा चमच्याने सुटसुटीत करून घ्यायची आणि त्यानंतर हाय टू लो फ्लेमवर सतत ही भजी हलवत आपल्याला छान ब्राऊन रंगाची कुरकुरीत भजी तळून घ्यायची आहे. तर या ठिकाणी दुसरीसुद्धा बॅच आपली छान कुरकुरीत अशी तळून झालेली आहे. तर तळलेली भजी तेलामधून बाहेर काढून घ्यायची आहे. तर या ठिकाणी सेम पद्धतीने सर्व मिश्रणाची मी भजी तळून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकाल की मूग डाळीची भजी किती छान तळलेली आहे आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही. मस्त अशी कुरकुरीत या ठिकाणी मूग डाळीची भजी तयार झालेली आहे.
नेहमीपेक्षा थोडी वेगळी पद्धत वापरून या ठिकाणी आपण कुरकुरीत खमंग अशी मूग डाळीची भजी तयार केली आहे. चवीला खूप खमंग लागतात आणि मस्त पावसाच्या दिवसामध्ये तुम्ही अशी मूग डाळीची भजी टोमॅटो सॉससोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत एन्जॉय करू शकता. तर माझ्या पद्धतीने अशी भजी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटूयात अशाच एका खमंग कुरकुरीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.